नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शिक्षणाची ज्योती पेटवली असे म्हणजे महात्मा फुले यांच्याविषयी आपण काही प्रश्न पाहणार आहोत. बघा, पहिला प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मवर्ष काय आहे? तर बघा 11 एप्रिल 1827. जन्म ठिकाण धनगरवाडी पुणे, पण काही स्रोतामध्ये गाव सातारा जिल्ह्यातील कणकूट हे ठिकाण असल्याचे मानले जाते. तिसरा प्रश्न, त्यांचे मूळ आडनाव गोरे. प्राथमिक शिक्षण. चौथा प्रश्न, पंतोजींच्या शाळेत. पाचवा प्रश्न, मुलींची शाळा पहिली 3 ऑगस्ट 1848, बुधवारपेठ, भिडेवाडा, पुणे. सहावा प्रश्न, फुले यांना महात्मा ही पदवी कोणत्या वर्षी मिळाली? तर बघा 11 एप्रिल 1848 रोजी महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली. कोणी प्रदान केली? सातवा प्रश्न, तर बघा रावबहादूर म्हणजे विठ्ठलराव कृष्णाजी वंदेकर मुंबईच्या सभेमध्ये दिली. आठवा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? 24 सप्टेंबर 1873. सत्यशोधक समाजाचे वृत्तपत्र कोणते होते? बघा दिनबंधू म्हणजे स्थापना वर्ष 1877 मध्ये कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी सुरू केली. 10वा प्रश्न, ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, शिवाजी महाराजांचा पोवाडा हे पुस्तक हे ग्रंथ कोणी लिहिले? तर महात्मा फुले. बघा, अशाच प्रकारच्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन ऑन करा राष्ट्र नोकरी या चॅनलसाठी. थँक्यू.